राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर दिलीप खैरे ॲक्शन मोडवर आले आहेत। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बैठकांचा धडाका लावलाय। संधीपासून अनेक वर्ष दूर राहिल्यानंतर खैरे यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करण्याच्या दिशेनं पाऊल टाकायला सुरुवात केली आहे। तब्बल 11 तालुक्यांचा असलेला दिंडोरी लोकसभा मतदारसंघ मजबूत करण्यासाठी त्यांनी संघटनात्मक पातळीवर भर दिला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेऊन संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे। आतापर्यंत मालेगाव, निफाड आणि चांदवड या तालुक्यांमध्ये त्यांनी बैठका घेतल्या। त्यानंतर येवल्यात जाऊन त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला। मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे। या संदर्भातील तयारीचा त्यांनी आढावा घेतलाय। भुजबळ पालकमंत्री असताना जिल्हा परिषदेवर अनेक वर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीची सत्ता होती। अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या ताब्यात होतं। याही वेळी या स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी तयार राहा असे आदेश खैरे यांनी दिलेत। कसे संघटनात्मक तयार करतात आणि पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार निवडायला बघायला मिळतील का? प्रथमतः मी आदरणीय सुनेत्राताई, आदरणीय साहेब, तटकरे साहेब, पार्थदादा, समीर भाऊ, जिरवाळ साहेब, दिलीप काका, नितीन भाऊ या सर्वांनी, पंकज भाऊ या सर्वांनी माझ्यावर जी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली त्यासाठी मी या सर्वांचं मी आभार मानतो। आणि गेल्या 10-12 दिवसामध्ये काम करताना मोठा उत्साह जाणवतो आहे। मी गेल्या 3 दिवसापासून दिंडोरी, मालेगाव, निफाड, त्यानंतर चांदवड असे 4 तालुक्याचे दौरे माझ्या विधानसभा मतदारसंघात झाले आणि आज मी येवल्यामध्ये आलेलो आहे। काम करत असताना अतिशय वेगळ्या पद्धतीने संघटनेचं काम उभं राहील। मी गेली पक्ष स्थापन झाला त्यावेळेला गेली 9 वर्ष मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो, त्यामुळे मला जिल्ह्याची तशी माहिती आहे। त्यामुळे काम करताना तशी अडचण येत नाही। आणि आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना गेली 35 वर्ष मी साहेबांबरोबर इथे काम करतोय, त्यामुळं पक्ष संघटनेतली सगळी माहिती आहे। त्यामुळे काम करताना कुठली अडचण येत नाही। आता आम्ही सुरुवातीला जे हे आहे ते आता आम्ही एक दौरा करून याद्या पुनर्गठन या विषयामध्ये आम्ही स्थानिक तहसीलदारांना बोलून आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही त्याचं प्रशिक्षण देतो आणि याद्यांचं काम कसं करायचं अशा पद्धतीने आम्ही त्यांचं हे करतो। आणि त्याचबरोबर पक्ष संघटना बांधणीसाठीही आमचा दौरा सुरू आहे आणि त्या संदर्भात आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय। आता खूप गोष्टी आहे, मागे 4 महिने अध्यक्ष नव्हते त्यामुळं पक्ष थोडंसं नाही म्हटलं तरी थोडं इकडं तिकडं झालेलं आहे। पण एवढं निश्चित मग आमचे सेल असतील, त्यानंतर आमचे तालुकाध्यक्ष असतील। आता आम्ही याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे हे केलं आहे ते आम्ही पहिलं तर कार्यकर्त्याला फक्त विश्वास देतोय। आम्ही पहिलं आमचा जो पदाधिकारी आहे त्याला विश्वास देतोय की आता पक्ष आणि जिल्हाध्यक्ष आणि सर्व नेते आम्ही तुमच्या मागे भक्कमपणे उभे आहे आणि जोपर्यंत आपण त्यांना विश्वास देत नाही तोपर्यंत काम शेवटी असं आहे की काम करताना आता वरच्यांनी जशी माझ्यावर जबाबदारी दिली मी काम करतो, जर मी खालच्यांना काम करताना त्यांना जोपर्यंत विश्वास देणार नाही किंवा त्यांना ताकद देणार नाही तोपर्यंत ते पण काम करणार नाही। तर आता आमचं त्या पद्धतीने काम सुरू आहे। मोठा प्रवेश सोहळा पार पडला, आपल्या पडद्यामागे आपली भूमिका फार महत्वाची होती। आगामी काळात येवला असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये असे मोठे पक्ष प्रवेश सोहळे आम्हाला पाहायला भेटतील। निश्चित आता येवल्यात जो पक्षप्रवेश सोहळा जो आपण पाहिला आहे तो भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय समीर भाऊंनी ते आणि शहराध्यक्ष आमचे दत्ताभाऊ निकम या सर्वांचं ते श्रेय आहे। जे साहेबांबरोबर काम करत असताना अजून पूर्ण जिल्ह्याभर मी आता काही गोष्टी म्हणजे सांगत नाही, पण माझं अभिनंदन करण्यासाठी आणि माझ्याशी चर्चा करण्यासाठी अनंत म्हणजे विविध लोकांनी, विविध पक्षातल्या लोकांनी मला फोन केले आणि काही गोष्टीच्या आगे आगे देखो ये होता है क्या क्या। नगरसेवक आपल्या संपर्कात असं का? ठीक आहे, ते आता ते समीर भाऊ बघतील काय करायचं ते, आणि समीर भाऊ सांगतील त्याप्रमाणे आम्ही सगळं करू। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।